नमस्कार. शाणेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ व्ही कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने मी तुमचे स्वागत करतो. व्ही कॉलेज ऑफ फार्मसीच्या या उपक्रमातून आम्ही फार्मसी म्हणजेच औषध निर्माणशास्त्र या सध्याच्या सर्वात प्रचलित शैक्षणिक विभागाबद्दल विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीमध्ये उपयोग होईल हीच आमची इच्छा. यात आपण फार्मसी म्हणजे नेमके काय, फार्मसीमध्ये कोणते विविध कोर्सेस आहेत, त्याचप्रमाणे फार्मसी केल्यावर उत्पन्नाच्या कोणत्या संधी उपलब्ध होतात, प्रवेशासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे, प्रवेश प्रक्रिया कशी असते, आमच्या म्हणजेच व्ही कॉलेज ऑफ फार्मसीबद्दल थोडीशी माहिती, त्याचप्रमाणे प्रवेश शुल्क आणि सीट्स किती उपलब्ध असतात याबद्दल माहिती घेणार आहोत. तर फार्मसी म्हणजे नेमके काय? बऱ्याच जणांना फार्मसी म्हणजे मेडिकल स्टोअर एवढंच माहीत असतं, पण फार्मसी हे क्षेत्र एवढ्यापुरतंच मर्यादित नसून औषधे बनवणे, त्याचप्रमाणे ती कशी हाताळावीत या सर्वांचा अभ्यास यात केला जातो. फार्मसी या क्षेत्राची विविध भागांमध्ये विभागणी केली तर यात सिंथेटिक इंडस्ट्री म्हणजेच विविध घटकांपासून नवीन घटक बनवणे, फॉर्म्युलेशन म्हणजेच औषधाची निर्मिती करणे, ॲनालिटिकल टेस्टिंग बनवलेल्या औषधांच्या विविध चाचण्या घेणे, हर्बल इंडस्ट्री नैसर्गिक वनस्पतींवर संशोधन करणे, प्री क्लिनिकल स्टडी म्हणजेच प्राण्यांवर करण्यात येणाऱ्या चाचण्या या काही महत्त्वाच्या विभागांचा समावेश होतो. 12वी नंतर विद्यार्थी फार्मसी विभागाकडे वळू शकतात. यात डिप्लोमा इन फार्मसी, त्यानंतर बॅचलर्स ऑफ फार्मसी आणि उच्च शिक्षण म्हणजेच मास्टर ऑफ फार्मसी हे कोर्सेस उपलब्ध आहेत. बी फार्मसी हा कोर्स 4 वर्षांचा असून 8 सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे. जर डिप्लोमा करून डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतली तर 3 वर्षे म्हणजेच 6 सेमिस्टरचा होतो. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया न्यू दिल्ली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी रायगड यांच्याद्वारे अभ्यासक्रम निश्चित केला जातो, ज्यामध्ये लेखी तसेच प्रात्यक्षिक अभ्यासक्रमाचा समावेश असतो. प्रवेश पात्रतेसाठी विद्यार्थी भारतीय असावा, त्याचप्रमाणे 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, त्याचबरोबर मॅथ्स किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोलॉजी यापैकी एक विषय घेऊन कमीत कमी 50% मार्क असावेत. जर मागासवर्गीय असेल तर 45% मार्क असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे CETत मिळालेले मार्क ग्राह्य धरले जातील. जर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्लोमामध्ये 45% मार्क असणे आवश्यक आहे आणि जर विद्यार्थी मागासवर्गीय असेल तर 40% मार्क असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तो विद्यार्थी भारतीय असणे देखील गरजेचे आहे. फार्मसीला प्रवेश घेण्याकरता महाराष्ट्र स्टेट CET एक्झाम देणे गरजेचे आहे किंवा नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट फॉर ॲडमिशन इन फार्मसी डिग्री कोर्स ही ऑल ओव्हर इंडिया टेस्ट देऊनही ॲडमिशन घेता येते. प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे: SSC मार्क लिस्ट, HSC मार्क लिस्ट, लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट, MHT CET किंवा नीट मार्कशीट जर फर्स्ट इयर बी फार्मसीला ॲडमिशन घेणार असाल तर, डी फार्म फर्स्ट इयर सेकंड इयर मार्कशीट डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेणार असाल तर, कास्ट सर्टिफिकेट खुला प्रवर्ग वगळता, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ज्यांची कास्ट आहे OBC, SBC, VGNT, SCBC त्यांच्यासाठी, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट, एज्युकेशनल गॅप्स ॲफिडेविट जर शैक्षणिक खंड असेल तर, आधार कार्ड, इन्कम सर्टिफिकेट, नॅशनलाइज बँक अकाउंट पासबुक लिंक्ड विथ आधार कार्ड, मायग्रेशन सर्टिफिकेट जर विद्यार्थ्याने महाराष्ट्राबाहेरून 12वी सायन्स उत्तीर्ण केलं असेल तर, फिजिकली हँडिकॅप्ड सर्टिफिकेट जर विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप्ड असेल तर, आणि अधिक माहिती हवी असल्यास पुढील साईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. सध्याच्या स्थितीत सर्वात वेगाने वाढणारे कोणते क्षेत्र असेल तर ते फार्मसी हे आपल्याला समोरील चित्रातून दिसतच असेल. फार्मसीनंतर उत्पन्नाच्या संधी म्हटल्या तर क्लिनिकल रिसर्च, इंडस्ट्री, अकॅडमिक, एंटरप्रेनरशिप, गव्हर्नमेंट जॉब्स, फार्मासिस्ट,
अशा विविध क्षेत्रांचा समावेश होतो. इंडस्ट्रीचा विचार केला तर यात रिसर्च अँड डेव्हलपमेंट, त्याचप्रमाणे प्रोडक्शन, सेल्स अँड मार्केटिंग, रेग्युलेटरी डिव्हिजन अशा विविध क्षेत्रांचा समावेश होतो. क्लिनिकल रिसर्च म्हणजेच माणसांवर करण्यात येणाऱ्या चाचण्या, यामध्ये देखील क्लिनिकल रिसर्च असोसिएट, क्लिनिकल रिसर्च इन्व्हेस्टिगेटर, स्टडी कोऑर्डिनेटर, डाटा मॅनेजर, ऑडिट मॅनेजर, मेडिकल रायटर, सेफ्टी असोसिएट अशा विविध क्षेत्रांचा समावेश होतो. फार्मासिस्ट हे सर्वांना माहीतच असेल. यात देखील हॉस्पिटल फार्मसी, क्लिनिकल फार्मासिस्ट, रिटेल फार्मासिस्ट, कम्युनिटी फार्मासिस्ट अशा विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे अकॅडमिक्समध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता आणि स्वतःचे ज्ञान वाढवून ते दुसऱ्यांपर्यंत देखील पोचवू शकता. अकॅडमिक्समध्ये असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, प्रोफेसर, प्रिन्सिपल अशा विविध जागा उपलब्ध असतात. विविध गव्हर्नमेंट जॉबचे पर्याय देखील उपलब्ध होतात, जसे की फार्मासिस्ट इन आर्मी, नेव्ही, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, ड्रग इन्स्पेक्टर, ड्रग कंट्रोलर, मेंबर ऑफ सेंट्रल अँड स्टेट ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशन, ड्रग ॲनालिस्ट, केमिकल ॲनालिस्ट, सायंटिस्ट इन ICMR, IP, WHO, ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर. त्याचप्रमाणे फार्मसीनंतर स्वतःच्या व्यवसायाच्या संधी देखील तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात, जसे की कन्सल्टन्सी, होलसेल रिटेल युनिट, मॅन्युफॅक्चरिंग, ॲनालिटिकल लॅब, ई-कॉमर्स. त्याचप्रमाणे काही नवीन संधी आहेत, जसे की फार्माको इकॉनॉमिक्स, फार्माकोजिनोमिक्स, फार्माकोव्हिजिलन्स, फार्माकोथेरपी, न्यूक्लिअर फार्मसी, फॉरेन्सिक फार्मसी, कॉस्मेटोव्हिजिलन्स अशा विविध क्षेत्रांचा समावेश होतो. आता आपण थोडक्यात VP कॉलेज ऑफ फार्मसीबद्दल जाणून घेऊ. 2017 साली VP कॉलेज ऑफ फार्मसीची स्थापना झाली आणि तेव्हापासूनच शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. VP कॉलेज ऑफ फार्मसी वेंगुर्ला बेळगाव स्टेट हायवे नजीक माडखोल, सावंतवाडी येथे स्थापित आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटवर भेट देऊ शकता किंवा दिलेल्या ईमेल ID वर आणि मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता. VP कॉलेज ऑफ फार्मसीला फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, न्यू दिल्ली, रिकग्नाइज्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, affiliated to डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे, डिस्ट्रिक्ट रायगड, महाराष्ट्र यांचे अप्रुव्हल मिळालेले आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी DTE कोड आणि चॉईस कोड देखील तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. आमच्या कॉलेजमध्ये प्रतिवर्षी एकूण 100 जागा असतात. त्यात 80 जागा ह्या कॅप थ्रू भरल्या जातात व राहिलेल्या 20 जागा ह्या इन्स्टिट्यूट लेवलला भरल्या जातात. फीचा विचार केला तर ओपन कॅटेगरीला EBC स्कॉलरशिपनुसार 50% सवलत मिळते ट्युशन फीमध्ये, तर OBC, SCBC या कॅटेगरींना देखील 50% ट्युशन फीमध्ये सवलत मिळते स्कॉलरशिपद्वारे. तसेच VGNT, SBC यांना 100% ट्युशन फीची सवलत मिळते स्कॉलरशिप मार्गे आणि SC किंवा ST यांना ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी यात 100% सवलत मिळते. आणि जर मायनॉरिटीमध्ये असाल तर 25,000पर्यंत सवलत मिळते. आणि जर नॉन कॅप थ्रू ॲडमिशन घेतली, म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवलला ॲडमिशन घेतली, तर कोणतीही कास्ट असेल तरी 100% फी भरणे गरजेचे आहे किंवा आवश्यक आहे. कोणकोणत्या फॅसिलिटीज आपल्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत त्याबद्दल जाणून घेऊ. सर्वप्रथम अत्याधुनिक व प्रशस्त अशा वर्गखोल्या, ज्यामध्ये LCD ओव्हरहेड प्रोजेक्टर्स आहेत. त्याचप्रमाणे प्रशस्त लॅबोरेटरीज आहे, ज्यात प्रात्यक्षिक करण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींचा समावेश आहे. तसेच 2000पेक्षा अधिक पुस्तके असलेली लायब्ररी आहे, ज्यात विविध विषयांच्या पुस्तकांचा समावेश आहे. तसेच ई-बुक्स, ई-जर्नल आणि दैनंदिन वर्तमानपत्रे देखील उपलब्ध असतात. कम्प्युटर आणि लँग्वेज लॅब आहे, ज्यामध्ये 25पेक्षा अधिक कम्प्युटर्स आहेत आणि इंटरनेटची सुविधा देखील आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी वायफायची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. शैक्षणिक विकासाबरोबरच
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कॉलेजमध्ये विविध उपक्रम राबवले जातात, जसे की मैदानी खेळ, योगा, विविध मान्यवरांची लेक्चर्स, आर्ट, रक्तदान शिबिर यांसारखे अनेक उपक्रम दरवर्षी कॉलेजमध्ये घेतले जातात. खेळांविषयी बोलायचे झाल्यास कॉलेजकडे स्वतःचे क्रिकेट, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल यांचे मैदान आहे. तसेच इंडोर गेम्ससाठी देखील सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांवर मार्ग काढण्यासाठी कॉलेजमध्ये पालक शिक्षक सभा देखील घेतली जाते. आता व्ही.पी. कॉलेज ऑफ फार्मसीच का, तर कॉलेजमध्ये सर्व शिक्षक हे उच्च शिक्षित व अनुभवी आहेत. तसेच महाविद्यालय सावंतवाडी शहरानजीक निसर्गरम्य अशा माडखोल गावात वेंगुर्ले बेळगाव राज्य महामार्गानजीक असून महाविद्यालयाच्या गेटवर MSRTCच्या सर्व बसेसना व इतर वाहनांना थांबा आहे. काही महत्त्वाच्या ठिकाणांहून कॉलेजला येण्याचा मार्ग व अंतर तुम्ही या मॅपमध्ये बघू शकता. आम्ही दिलेल्या माहितीचा तुम्हाला उपयोग झाला असेलच, तरी अजून काही समस्या किंवा माहिती हवी असल्यास आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.